नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आत्ता वाजतायत 9:17 आणि आजची तारीख आहे 25 जानेवारी। तर आता आम्ही जातोय गोव्याला आणि आमची गाडी बाहेर येऊन उभी आहे। तर आता आम्ही तिघं आणि आमचा बाकीचा पण स्टाफ आहे, टोटल 16-17 जण आहोत। आता एक एक येतंय, तसं आम्ही आता गोव्याला निघणार आहोत। तुम्हाला शेवटपर्यंत दाखवू आणि खूप एन्जॉय करणार आहेत आम्ही। काय म्हणतो बरे? एकदम एन्जॉय करणार आहे, फुल टू धमाल, यो फुल एन्जॉय होणार आहे आता आमचा। शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक स्टेप आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहेत, कसं एन्जॉय करतो। लाईक, सबस्क्राइब, शेअर करा आणि राहुल निकम ब्लॉग्सला फॉलो करा। Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. मम्मी मैं गोवा गया। Go, 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 go. तर मित्रांनो, आता आम्ही संगमनेरच्या पुढे आलोय आणि आता इथे आमचा थोडासा टी ब्रेक चालू आहे। थोडासा टी घेतो कारण थंडी खूपच आहे आता बाहेर। चहा बनतोय आपला, चहा झाला की मग चहा घेऊ आम्ही। तर मित्रांनो, आता 4:42 झाले आणि आता आम्ही पुण्याच्या पुढे आलोय। जेमतेम कुठे आलोय? पुण्याच्या पुढे सातारा रोडला आलोय। थंडी खूपच वाढली आहे। आता टी ब्रेक घेतलाय आम्ही, इथं मस्त टी मारतो आणि पुन्हा निघतो। मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय वरणा इस्लामपूर, म्हणजे कोल्हापूरच्या अजून 50 किलोमीटर मागे आहोत आम्ही। म्हणजे 1-1.5 तास लागेल अजून आम्हाला कोल्हापूरला। तर आता सकाळचे 7:37 झाले आणि सकाळी आता जरा स्टॉप घेतलाय आम्ही इथं, नाश्ता वगैरे करू। कारण गाडीत सगळे आता झोपलेलेच होते, गाडीकडे पार्क केली मस्त, इथं थांबलोय आम्ही। थंडी इकडं कमी आहे जरा, नाशिकपेक्षा तरी नाशिकला आपल्याकडे जास्त थंडी आहे। नाश्ता वगैरे करतो, फ्रेश वगैरे होतो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करतो। तर आत्ता आम्ही कोल्हापूरहून निघालो वैभववाडी मार्गाने। रस्त्यात आम्हाला गगनबावडा, वैभववाडी, फोंडा घाटहून आम्ही येऊन पोचलो कणकवली। कणकवलीमध्ये आम्हाला एक भयानक असा घाट लागला, तो बघूनच सर्वांच्या अंगाला काटा आला। घाटावरून खाली बघितले तर खोल दरी आणि दरीत घनदाट जंगल, असा सुंदर आणि भयानक अनुभव होता हा। घाटामध्ये वन्यजीवांचे वास्तव्य खूप मोठ्या प्रमाणावर होते। तर मित्रांनो, फायनली आता आम्ही गोवा पोहोचलो आहे आणि इथे नाश्ता वगैरे केला मागच्या हॉटेलमध्ये आणि खूपच ऊन लागतंय। इथे रस्त्याचं काम पण चालू आहे, बाकीचे जेवण करतायत, बघू आता ब्लॉग शूट करायला। हां, खूपच ऊन आहे आणि आत्ता वाजले 3 वाजून, म्हणजे 3:30 वाजलेच आहेत। तर आता आपण जाऊन पोचू, अर्धा-पाऊण तास तरी लागेल आपल्याला रूमवर जायला आणि तिथून मग सायंकाळी बीचवर बघू, थोडंफार एन्जॉयमेंट करू, कारण खूप थकलो आहे आज। कारण 14 ते 15 घंटे कंटिन्यूज आम्हाला ट्रॅव्हल करून झालेले आहेत। काही ठिकाणी चुकलो, पण काही ठिकाणी झोपून गेलो होतो आम्ही सगळे म्हणून। आणि इकडे खूप मोठी दरीचं काम चाललं आहे। कोणता स्पॉट आहे काही कळत नाही आम्हाला, बट गोव्यातच आहे आम्ही, गोव्यामध्येच आहे। फायनली 600 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो सगळ्यांच्या स्वप्नातील शहरात, म्हणजेच गोवा। हजारो वेळा प्लॅन बनतात आणि 2 मिनिटात प्लॅन फिसकटतात, पण फायनली आम्ही एकाच प्लॅनमध्ये येऊन पोहोचलोय गोवा।
मित्रांनो आत्ता आम्ही येऊन पोहोचलोय मिरामार बीचवरती आणि इथं क्राऊड बघू शकता तुम्ही. एवढा पण काही जास्त नाही आहे, बट थोडाफार आहे इथं. आता थोडेफार फोटोशूट करतोय आम्ही. तर मित्रांनो आत्ता आम्ही जातोय बोटवरती, मध्ये सीमध्ये जातोय आणि तिथे डॉल्फिन वगैरे बघणार आहोत आत्ता. आणि आता व्हिडिओ शूट वगैरे रील पण बनवलेले आहेत आम्ही आता. एक नंबर. आता आमची बोट येते. नाव दाखव. नाव निखिल. माझं नाव एवढं बोट. फोटो मोबाईलमध्ये काढतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. तेरी हाय हाय तेरी चमकेली गुलाबी शरारा. गुलाबी शरारा. मित्रांनो आमचा शिपवरचा डॉल्फिन बघण्याचा अनुभव खूपच खतरनाक होता. तिथं भारी नाचलो आम्ही. डॉल्फिन तर मला काही दिसले नाही, यांना दिसले. यांचे पैसे वसूल झाले. 200 रुपयात होती. सो परवडणारी होती आणि खूप मजेपर्यंत घेऊन जातात. सो खूप भारी वाटलं आम्हाला ते. तर आता आम्ही जरा आलो इकडं. खूप थकले आहेत. चप्पल वगैरे खूपच हे झालेलं आहे त्याच्यामुळे बघतो आता आम्ही रूममध्ये जातोय. मग आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी हे नाही. हो ती नाही. आता गाडीवर जातो, थोडं फ्रेश होतो, कारण आमचा लगातार 15-16 घंटे प्रवास चालू आहे. सगळे जमलो आहे. आत्ता होतो आम्ही मिरामार बीचवरती. तर आत्ता रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आलोय बीचवरती. गोव्याचा नाईट लुक बघण्यासाठी बीचवर आल्यावर खूप सारे पब, रेस्टॉरंट आणि स्ट्रीट फूड. फुल व्हॉल्यूमवर म्युझिक आणि लाईट. खूप मस्त व्ह्यू दिसत होता. तर मित्रांनो आमची व्हेज बिर्याणी आलेली आहे इकडं बरेची आणि माझी. याची अजून सी फूड, याचं सी फूड बाकी आहे. ठीक आहे, आम्ही बसू मग. आम्ही आता खातो कारण वेट नाही होते आमचा. तो आता आपण जेवणानंतर. गोवा ट्रिपमधील पहिला एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि सेकंड एपिसोडसाठी तयार राहा. खूप धम्माल होणार आहे. सो स्टे ट्यून.